ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. नहीं, सुके सुके सुके. जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओ मध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त प्लस मराठी सॉन्ग आणि इंस्टाग्राम ट्रेंडिंग सॉन्ग वरती होणार आहे मित्रांनो. आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झाले. सर्व व्हिडिओला एक लाईक नक्की करायची. त्याचबरोबर आपलं युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन आणि पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं मित्रांनो, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त आणि इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. आता तुम्हाला आपला जो व्हिडिओ आहे आजचा तो समोर डेमो व्हिडिओ मध्ये बघायला मिळणारच आहे. त्यामुळे सर्व व्हिडिओला संपूर्ण वॉच करायचा, व्हिडिओ कोणी स्किप करायचा नाही मित्रांनो. जर आजचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ मध्ये आपण 2 मेन सिक्रेट ट्रिक्स सांगितले, जेणेकरून आपला जो व्हिडिओ आहे ना तो व्हिडिओ एकदम जबरदस्त आणि ऍक्युरेट होतो. त्यामुळे कोणी व्हिडिओ स्किप करायचा नाहीये, व्हिडिओ सर्व संपूर्ण वॉच करायचे. सोबत व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राईब नक्की करायचंय. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जितकं पण मटेरियल आणि प्रीसेट यूज केलेला आहे तर त्याच्या डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तर ते तुम्ही एकदम फ्री मध्ये मटेरियल डाउनलोड करून घेऊ शकता. बाकी तुम्हाला तिथून मटेरियल डाउनलोड करण्यास काही सुद्धा प्रॉब्लेम आला त्याच्यापेक्षा एकदम बेटर पर्याय म्हणजे आपला टेलिग्राम चॅनल मित्रांनो. कारण आपण जो आपला टेलिग्राम आहे त्यावरती एकदम फ्री मध्ये आणि एकदम सोप्या पद्धतीमध्ये मटेरियल प्रोव्हाइड करत असतो. त्यामुळे आपला टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन प्लस वेगवेगळे प्रो एपीके ऍप्लिकेशन प्रोव्हाइड करत असतो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. आता टेलिग्राम नेमकी जॉईन व्हायचा कुठून? टेलिग्राम चॅनल जॉईन लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे. तिथून जर तुम्ही एकदम फ्री मध्ये टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा प्लस वेगवेगळे ऍप्लिकेशन सगळे डाउनलोड करून घ्या. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जबरदस्त झाला. सर्व व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि हाईप नक्की करायचे. तर चला मित्रांनो, कुठलाही वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर भावांनो, आजचा जो कॉन्सेप्ट आहे तर तो एकदम युनिक आणि इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण वॉच करायचा. तुम्ही अगोदर आपला जो डेमो व्हिडिओ असतो त्यामुळे कॉन्सेप्ट नेमकी कोणता आहे ते तर तुम्ही पाहिलेच आहे. त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण वॉच करायचा. एकदम जबरदस्त प्लस आणखीन इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट होणार आहे. त्यामुळे व्हिडिओला सर्वांनी एक लाईक नक्की करायची आहे. आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं मित्रांनो, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त आणि इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी आणि सोप्या भाषेमध्ये प्लस आणखीन बेसिक टू ॲडव्हान्स एडिटिंगमध्ये. त्यामुळे मित्रांनो, आपल्याला नक्की सबस्क्राईब करा. प्लस तुम्हाला काही अडचण आली तर बिनधास्त कमेंट करा. तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तर तो आजचा व्हिडिओ आपला एडिट करायचा आपल्या कॅपकटवरती मित्रांनो. आता कॅपकट मला विषय खूप हार्ड असतो, सगळ्यालाच माहिती आहे. आणि जर तुमच्याकडे कॅपकट अवेलेबल नसेल तर ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे. तिथून जाऊन तुम्ही एकदम फ्रीमध्ये कॅपकट जे आहे ते डाउनलोड करून घ्या. प्लस नो इंटरनेट कनेक्शनचा काही प्रॉब्लेम येणार नाही, ही माझी गॅरंटी, कारण मी स्वतः यूज करतोय. आता बाकी आता कॅपकट आपण यूज करतो मध्ये आपल्याला VPN तर लागणार आहे. आणि आता VPN मध्ये मी पॉक्स VPN वापरतोय. तुम्ही दुसरं कोणतं पण अदरवाईज VPN यूज करू शकता, काही सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही काहीच. आणि मी जर पॉक्स वापरतोय त्यामुळे मला सांगतोय का पॉक्स VPN चांगले बरं का, तुम्ही सुद्धा यूज करू शकता. फक्त VPN कोणतं पण घ्या, फक्त VPN कनेक्ट करून घ्या. सिंपल आपलं जे पॉक्स VPN आहे तर ते मी कनेक्ट करून घेतो गाईज. आता माझं जे VPN आहे तर ते मी ऑलरेडीच कनेक्ट करून घेतलेलं आहे. तर जे आता कॅपकट आहे आपलं ते कॅपकट ओपन करून घेतो. तर मित्रांनो, जो आपलं कॅपकटचा इंटरफेस आहे तर ते अशा प्रकारे काहीसा बघायला भेटणार आहे. इथं न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचे गाईज. न्यू व्हिडिओवरती क्लिक केलं, हा तिथं 17 सेकंदाचा व्हिडिओ दिला असेल तर हा 17 सेकंदाचा व्हिडिओ ऍड करून घ्यायचा आहे आपल्या कॅपकटमध्ये. ओके, अशा प्रकारे. आता सगळ्यात फर्स्ट स्टेप म्हणजे काय करायचं गाईज, एकदम एंडिंगला यायचं, जी एंडिंग आहे तर ती एंडिंग कट करायची आहे. आता काय करायचं, डायरेक्ट आपला जो व्हिडिओ आपण व्हिडिओवरती येऊन जाऊ. काय करायचं, खाली थोडं स्क्रॉल करायचं आहे. इथे एक ऑप्शन आहे बघा, एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं. याचा ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही सेपरेट करून घ्या, जेणेकरून काय होईल आपल्याला बीट्स लावायला सोपं जाणार आहे. ओके, आता सॉन्गवरती क्लिक करायचं, खाली थोडं स्क्रॉल करून बीट्सवरती यायचं. आता इथं आपला असणार आहे पहिला बीट. ही बघा, जिथं बीट ना होईल अशा प्रकारे सिंपल आपला बीट असणार. ओके, समोरचा इथं यायचंय, इथं एक बीट असणार आहे गाईज. हे बघा, इथं एक आपलं बीट आहे. ओके, ही इथं. ओके, आता काय करायचं, इतक्या अशा अंतरावर आपल्याला काय करायचं, बीट ऍड करून घ्यायचे. हो का, तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ऍड करून घ्या. हो का, 1-1 सेकंदाचा फोटो बसावा इतकाला ऍड करून घ्या. ओके,
बाकी इथं लास्ट बीट आहे, इथं बीटचं नाव असेल बघा, इथं आपलं लास्ट बीट असणार आहे बघा, ही इथं. बाकी इथे याच्या डायरेक्ट समोर ही इथं एक बीट आहे. ओके, आता इथं एक असणार आहे. हा बीट इथं थोडा अलीकडे असेल असं वाटतंय मला, नाही बरोबर आहे. इथं एक आहे. आता इथं एक बीट आहे बघा, ही बघा. आता इथं एक आहे. आता समोरची बीट जी आहे ते आपल्या जवळ आहेत, जास्त काही 5-5 सेकंदाच्या अंतरावर असतील. हे बघा अशा प्रकारे. ओके, तर काय आपण एकदम बीटचा जो प्रॉब्लेम आहे एकदम म्हणजे सोप्या पद्धतीने देतो, तुम्हाला सुद्धा बीट लावायला अडचण येणार नाही. आणि मेन मला तर बीट इकडे तिकडे होणार नाही, कारण जो व्हिडिओचा मेन बेस असतो तो आपला बीटचा असतो. बीटवरच व्हिडिओ छान होतो. ओके, तर ही बघा अशा प्रकारे आपण जे बीट आहेत तर ते सगळे बीट्स ॲड करून घेतले आहेत. इकडे तरी बघूयात, नाही आपण सगळे बीट्स ॲड करून घेतलेत. आता काय करायचं, आपल्याला फोटो ॲड करायचा आहे. हा जो व्हिडिओवरती क्लिक करायचा, खाली थोडं स्क्रॉल करायचं, तो ऑप्शन आहे रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक करून फोटोजवरती यायचं आहे. आणि तुमची जिथं काय फोटोची फाईल असेल तर ती फोटोची फाईल ओपन करून घ्यायचं. तर मी एक फोटोची फाईल ओपन करून घेतो, मला हा फोटो ॲड करायचा, मी हा फोटो ॲड करून घेतो. सिंपल फोटो ॲड करून घेतल्यानंतर काय करायचं, हा जो फोटो आहे फोटोला अशा प्रकारे एक झूम करून घ्यायचे, म्हणजे एकदम परफेक्ट रेशोमध्ये याला बसून घ्यायचं. ओके, आता काय करायचं आहे गाईज, आता मी एक सजेशन देतो तुम्हाला. आता आपल्या भावासारखं काय करायचं मित्रांनो, जर तुम्हाला खरंच जर व्हिडिओ छान बनवायचा असेल, 1 नंबरमध्ये बनवायचा असेल, तर तुम्ही काय करा, जे आपले फोटो असतात तर ते फोटो मल्टिपल फोटो ॲड करा, म्हणजे वेगवेगळे फोटो ॲड करा. जर वेगवेगळे फोटो ॲड केले मित्रांनो, त्याने व्हिडिओ खूप अट्रॅक्टिव्ह दिसतो. आता कसं मला सांगायचं आहे, म्हणजे एडिट करून दाखवायचं म्हणून वेगवेगळे फोटो ॲड करून दाखवत नाही, कारण त्याला टाईम खूप जातो. तसं तुम्ही करू नका, तुम्ही बिंदासले वेगवेगळे फोटो ॲड करा, त्याने व्हिडिओ खूपच भारी दिसतो. आणि जी आता तुम्हाला वाटली छोट्या बिटला सुद्धा फोटो ॲड करावे लागतील, नाहीतर हे जे छोटे बिट आहेत यांना एक सेपरेट फोटो ॲड करून घेऊ शकता, काही सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही. पण माझ्या मते वेगवेगळे फोटो ॲड करा. आता ह्याला स्प्लिट करून घेऊयात आपण. ओके, आणि जास्त काय बिट्स मोठे नाहीत मित्रांनो, याचे बीट म्हणजे एकदम नॉर्मली आहेत. आणि मित्रांनो तुम्हाला व्हिडिओमध्ये काय सुद्धा अडचण आली तर बिंदासली आपल्याला कमेंट करा, नाहीतर खाली जी आपली इंस्टाची आय डी दिली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तिथून इंस्टा फॉलो हा, आणि तिथं नक्की आपण मेसेज करा, तुमच्या मेसेजचा रिप्लाय स्वतः मी देईल. ओके, तर आपण ही करूयात, आपले जे स्प्लिट आहेत तर ते स्प्लिट मारून घेऊयात. आणि काही सगळ्यांनी व्हॉट्सअप करा, कॉल वगैरे कोणी करू नका, कारण मागं मी पण असंच झालं, मला 1-2 वेळेस सबस्क्रायबरनं कॉल केले. कॉल नका करत जाऊ. आणि तो नंबर पण सध्या बंद आहे, बाकी काही विषय नाही, व्हॉट्सअप बिनधास्त करा. आता काय करायचं, आपण जे आपले फोटो आहेत तर ते फोटो स्प्लिट करून घेतलेले आहेत. तर आपलं एक 50% म्हणा, 50% तर काम दिलेलंच आहे. आता बाकी तर राहिले 50% काम. ती कसं करायचं, म्हणजे इफेक्ट, ट्रान्झॅक्शन, ॲनिमेशन प्लस फिल्टर्स, ही 4 कशी ॲड करायची, कुठे ॲड करायची, तुम्हाला सगळं दाखवणार एकदम सविस्तरमध्ये. त्यामुळे व्हिडिओ कुणी स्किप करायचा नाही. व्हिडिओ स्किप केला तर तुमचा व्हिडिओ बरोबर होणार नाही. तर आपण डायरेक्ट काय करूयात, मेन व्हिडिओवरती भेटूयात. तर गाईज आपला जो मेन व्हिडिओ आहे तर त्या मी मेन व्हिडिओवरती आलेलो आहे. आता सिम्पलमध्ये काय करायचं आहे, इथून पुढे सर्वांनी संपूर्ण वॉच करा, कारण इथं आपल्याला ॲनिमेशन, ट्रान्झॅक्शन सगळे ॲड करायचे. जर तुम्ही एक देखील ट्रान्झॅक्शन इकडचं इकडे लावलं तर ते बरोबर होणार नाही, ॲनिमेशन बरोबर दिसणार नाही. आता सिम्पल काय करायचं, हा जो 1 नंबरचा फोटो आहे, 1 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनवरती यायचं आहे, एक कॉम्बोवरती यायचं. ओके, इथं आलात. आता इथं आल्यानंतर काय करायचं, एक झूम 1 नावाचा जो कॉम्बो आहे, आपलं ॲनिमेशन आहे, सिम्पल ॲनिमेशन ॲड करायचं झूम 1 1 नंबरच्या फोटोला. ओके, आता काय करायचं, हा जो 2 नंबरचा फोटो आहे, 2 नंबरच्या फोटोपाशी यायचं आहे, ॲनिमेशनवरती यायचं आहे, कॉम्बोवरती यायचं आहे गाईज. तर याला काही ॲनिमेशन दिसत नाही आहे, बहुतेक ह्याला ॲनिमेशन नसणार आहे. ओके, आता हे आपले छोटे फोटो, एकदम मिनी फोटो आहे, ते मिनी फोटोंपाशी यायचं आहे. तर आपण डायरेक्ट दाखवूयात. हे बघा अशा प्रकारे हा मिनी फोटो आहे, छोटा सगळ्यात. तर काय करायचं, ॲनिमेशनवरती यायचं आहे, कॉम्बोवरती यायचं आहे गाईज. तुम्हाला इथे ॲनिमेशन आपल्याला सर्च मारावं लागणार आहे. तर इथं काय करायचं आहे, ॲनिमेशन सर्चवरती क्लिक करायचं आहे. इथे एक डायनॅमिक शेक नावाचा ॲनिमेशन सर्च मारायचं आहे. कोणता, डायनॅमिक शेक. तर हा बघा 1 नंबरचा जो ॲनिमेशन आहे, हाच डायनॅमिक शेक नावाचा ॲनिमेशन आहे. सिम्पल ॲनिमेशन ॲड करायचं आहे. आता काय करायचं, ॲनिमेशन आता एक म्हणजे हाच ॲनिमेशन किती फोटो ॲड करायचं ते सांगतो तुम्हाला. हे जे छोटे फोटो आहेत, 1 2 3 4 5 6 7 कंप्लीट 7 फोटोला ॲनिमेशन ॲड करायचं डायनॅमिक शेक. ओके, याच्या समोरचे फोटो कसे यायचे गाईज, ॲनिमेशनवरती यायचे, कॉम्बोवरती यायचे, आणि डिस्टोर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करून द्यायचं आहे. ओके, आता याच्या समोरचे फोटो कसे यायचे, ॲनिमेशनवरती यायचे. आता इनवरती आलात, इथं इनवरती आल्यानंतर तुम्हाला सांगतो इथं कोणतं असणार ॲनिमेशन. सिम्पल इथं सर्च मारायचं आहे. एक तुम्हाला सांगतो, एकच मिनटं. ही बघा इथं एक इथं तर मी सर्च मारायला नाही, तर डायरेक्ट दाखवतो तुम्हाला. एक ROCK नाव सर्च मारा, फक्त रॉक सिम्पलमध्ये. हा जो रॉक व्हर्टिकली नावाचा ॲनिमेशन आहे 1 नंबरचा, सिम्पल रॉक व्हर्टिकली नावाचा ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे. ओके, रॉक व्हर्टिकलच आहे. ही बघा अशा प्रकारे लेंथ फुल ठेवायची.
याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, ॲनिमेशनवरती यायचं आहे, कॉम्बोवरती यायचं मित्रांनो. एक स्ट्रेच अँड डिस्टोर्ट नावाचं कॉम्बोच म्हणत आहे, ॲनिमेशन ॲड करायचं आहे. ओके, काही गडबडीमध्ये होत राहत असते. समोरच्या फोटोपाशी यायचं आहे गाईज, ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं. एक डिस्टोर्ट अँड स्ट्रेच नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करायचं, डिस्टोर्ट अँड स्ट्रेच. ओके, एकदम आता समोरच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशनवरती यायचं आहे गाईज, कॉम्बोवरती यायचं आहे. इथं एक वेव एम्प्लिफायर नावाचा ॲनिमेशन बघायला भेटणार आहे. वेव एम्प्लिफायरच म्हणलं, वेव एम्प्लिफिकेशन सिम्पल ॲनिमेशन ॲड करायचं आहे. ओके, आता समोरच्या फोटोपाशी यायचं आहे गाईज, ॲनिमेशनवरती यायचं. परत आपल्याला आणखीन एक ॲनिमेशन सर्च मारावं लागणार आहे. काय होते गाईज, जे आपले ॲनिमेशन आहेत ती काही सापडत नाहीत खाली, त्यामुळे आपलं सर्च मारून, म्हणजे ॲनिमेशन तर असतात, फक्त सर्च मारावं लागतात, खाली दिसत नाहीत. याला काय करायचं, एक पॅडलिंग नावाचा ॲनिमेशन ॲड करायचा, पॅडलिंग. ओके, हे बघा 1 नंबरलाच आहे, हा बघा 1 नंबरला इनमधला आहे. सिम्पल ॲनिमेशन ॲड करायचं आहे. आता याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं, पेंड्युलम 1 नावाचा ॲनिमेशन ॲड करायचा. कोणता, पेंड्युलम 1. याच्या समोरच्या फोटोपाशी या, ॲनिमेशनवरती या, याला पेंड्युलम 2 नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. अगोदरच्याला 1, याला 2. ओके, समोरच्या फोटोपाशी यायचं गाईज, ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं, एक डिस्टोर्ट राईट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं, डिस्टोर्ट राईट. ओके, समोरच्या फोटोपाशी या, ॲनिमेशनवरती या, याला काय करायचं, कॉम्बोवरती येऊन डिस्टोर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. त्याला राईट, याला लेफ्ट, म्हणजे जवळजवळचे आहेत. समोरच्या फोटोपाशी यायचं गाईज, ॲनिमेशनवरती यायचं. इथं आलात, आता इथं एक ॲनिमेशन आपल्याला सर्च मारावं लागणार आहे. त्याला पॉपिंग कॅन्डी असेल बहुतेक, आपण पॉपिंग कॅन्डी नाव सर्च मारूयात ॲनिमेशनचं. हे बघा, हा जो 1 नंबरचा ॲनिमेशन आहे पॉपिंग कॅन्डी, सिम्पल ॲनिमेशन ॲड करायचं आहे. 100% हाच ॲनिमेशन आहे. हे बघा पॉपिंग कॅन्डी. समोरच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं, स्लिप अँड स्लाईड 1 नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं. कोणता, स्लिप अँड स्लाईड 1. ओके, समोरच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं, स्लिप अँड स्लाईड 2 नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं. स्लिप अँड स्लाईड 2 हा एंडिंगचा एकदम लास्टचा फोटो असणार आहे, स्लिप अँड स्लाईड 2. ओके, आता इतकं झालंय गाईज, आपण ॲनिमेशन तर ॲड केलेत. आता सिम्पलमध्ये काय करायचं आहे, एकदम स्टार्टिंगपाशी यायचं, एकदम स्टार्टिंगला. ओके, इथं आल्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला सांगतो मी. आता आपल्याला करायचे आहेत व्हिडिओ इफेक्ट, बॉडी इफेक्ट्स ॲड. ओके, इतकं समजलं. आता काय करायचं तुम्हाला सांगतो मी. हा जो एक तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे, व्हिडिओ इफेक्टवरती आला, ट्रेंडिंगवरती या. व्हिडिओ इफेक्टमध्ये ट्रेंडिंगवरती आल्याच्यानंतर एक फ्लॅशिंग शॉट्स नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटणार आहे. फ्लॅशिंग शॉट्स, सिम्पल ॲनिमेशन ॲड करायचं, सिम्पल इफेक्ट ॲड करायचं आहे. त्याचं ॲनिमेशन म्हणल्यामुळे ॲनिमेशन नाव तोंडात येत आहे. ओके, बाकी हे फ्लॅशिंग शॉट्स नावाचं इफेक्ट ॲड करायचं आहे. बाकीची लेंथ या 2 फोटोवरती ठेवायची. ही बघा, फक्त समोरचे 2 फोटो, बाकी छोट्या फोटोला काहीच नाही करायचं. ओके, आणखीन एक इफेक्ट ॲड करायचं, त्यासाठी परत यायचं आहे व्हिडिओ इफेक्टवरती, ट्रेंडिंगवरती एक हॅलो ब्लर नावाचा इफेक्ट बघायला भेटणार आहे. हॅलो ब्लर, सिम्पल इफेक्ट ॲड करायचं. इफेक्टची लेंथ 1 ते 1.5 फोटोवरती ठेवा, 1.5 फोटो म्हणजे 3 सेकंदावरती ठेवा. ओके, आता या छोट्या फोटोंपाशी काय नाही, आता डायरेक्ट यायचं 6 सेकंदापाशी यायचं मित्रांनो. इथं आल्याच्यानंतर काय करायचं, आता यायचं आपल्याला परत व्हिडिओ इफेक्टवरती, ट्रेंडिंगवरती यायचंय, बटरफ्लाय ड्रीम नावाचा एक इफेक्ट बघायला भेटणार आहे. बटरफ्लाय ड्रीम, सिम्पल इफेक्ट ॲड करायचं आहे. बाकी समोरच्या फोटोपाशी म्हणजे 7 सेकंदापाशी यायचं आहे. रिप्लेसवरती या, रिप्लेसवरती नाही तर व्हिडिओ इफेक्टवरती या. एक स्पार्क नावाचं इफेक्ट बघायला भेटणार आहे, कॉलिसिन स्पार्क. आता ह्याचं नाव कॉलिसिन स्पार्क झालं, फक्त अगोदर स्पार्कच होतं मला जेव्हापासून आठवतं तेव्हापासून. ओके, 8 सेकंदापाशी यायचं. आता म्हणजे प्रत्येक एका सेकंदाला स्प्लिट असतो फोटोला, त्यामुळे बाकी काही विषय नाही. आता यायचं आहे बॉडी इफेक्टवरती, ग्लोईंग लाईन्सवरती यायचं आहे. बॉडी इफेक्ट प्लस ग्लोईंग लाईन्स. ओके, इथे एक टोटेम फ्लेम्स नावाचं इफेक्ट बघायला भेटणार आहे. टोटेम फ्लेम्स, सिम्पल इफेक्ट ॲड करायचं. इफेक्टची लेंथ फोटोपुरतीच ठेवायची आहे. समोरच्या फोटोपाशी म्हणजेच 9 सेकंदापाशी यायचं आहे गाईज. इथं आल्याच्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला एक इलेक्ट्रिक शॉक नावाचं इफेक्ट बघायला भेटणार आहे. कुठं, ग्लोईंग लाईन्सवरती येऊन बॉडी इफेक्टवरती. ओके, इलेक्ट्रिक शॉक अशा प्रकारचा इफेक्ट बघायला भेटणार आहे. हा इफेक्ट ॲड करायचा आहे. 10 सेकंदापाशी यायचं आहे. 10 सेकंदापाशी आल्याच्यानंतर एक तुम्हाला परत बॉडी इफेक्टवरती यायचं आहे, ट्रेंडिंगवरती यायचं आहे. एक बटरफ्लाय विंग्स नावाचा इफेक्ट बघायला भेटत आहे. बटरफ्लाय विंग्स, आता सिम्पल बघा बटरफ्लाय विंग्सचा विषय काय नेमकी. हे बघा, याला आपण कलर चेंज केलेला आहे याचा. हे बघा अशा प्रकारे, इकडच्या ह्याला पण केला असेल बहुतेक, पण याला नाही केलेला. हे बघा, याला नाही, पण ह्याला आपण तुम्हाला कलर चेंज करून दाखवते. कलर कशा प्रकारे चेंज करायचा. हे बघा, काय करायचं, तर ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्टवरती क्लिक केलं, ऑल ऑब्जेक्टवरती क्लिक करायचं आहे. ओके, आवाज कमी करून घेतो. ओके, हे बघा अशा प्रकारे ऑब्जेक्टवरती क्लिक करून काय करायचं, मेन व्हिडिओवर ऑल व्हिडिओवरती क्लिक केलं.
आता सिम्पल ॲडजस्टवरती यायचं आहे गाईज. ॲडजस्टवरती आलात, याचा कलर आहे ते कलर एकदम 0 ठेवायचा अगोदर. तर म्हणजे स्टार्टिंग पैसे असताना इथं एक की द्यायची आहे, एंडिंगला यायचं आहे. इथे एक की तर द्यायची गरज नाही, डायरेक्ट याचा कलर अशा प्रकारे वाढून घ्या. हे बघा आता डायरेक्ट याचा कलर ऑटोमॅटिकली चेंज होऊन जातो. ही बघा अशा प्रकारे. समजलं का? इतका सोपा विषय आहे, बाकी काही विषय नाही. परत समोरचे फोटोपाशी म्हणजे तिथेच तुम्हाला आलतो. अशा प्रकारेच मी 2 की म्हणजे एक अगोदर स्टार्टिंग की पाशी येऊन याचे जे कलर आहे ते कलर 0 ठेवलेला आहे. समोरच्या एकदम एंडिंगच्या की पाशी याचा कलर फुल वाढून घेतलेला आहे, जेणेकरून काय होईल, कलर आपला 1 नंबरमध्ये ग्लो होतो आणि भारी पण दिसतो गाईज. त्यामुळे व्हिडिओ पण खूप अट्रॅक्टिव्ह दिसतो. बाकी हार्ट्स क्लब काय करायचं, आता समोरच्या फोटोपाशी यायचं, परत बॉडी इफेक्टवरती यायचं, ट्रेंडिंगवरती यायचं आहे. एक क्लब हर्ट्स नावाचा इफेक्ट बघायला भेटत आहे. क्लब हर्ट्स सिंपल इफेक्ट ॲड करायचे, इफेक्टची लेंथ त्या फोटोवरती ठेवायची आहे. ओके, बाकी समोरच्या फोटोपाशी या गाईज. परत आता काय करायचं, आता बॉडी इफेक्टवरती व्हिडिओ इफेक्टवरती यायचं मित्रांनो. आता व्हिडिओ इफेक्टवरती आल्यानंतर काय करायचं आहे, सिंपल इथं आपल्याला इफेक्ट सर्च मारायला लागणार आहे, फ्लॅशिंग कॉलेज नावाचा. सिंपल आता इथं आपण व्हिडिओ इफेक्टवरती येऊन फ्लॅशिंग नाव सर्च मारूयात. इथं बघा, हा बघा फ्लॅशिंग कॉलेज नावाचा एक 3D इफेक्ट बघायला भेटत आहे, फ्लॅशिंग कॉलेज. ओके, सिंपल इफेक्ट गाईज ॲड करायचा अशा प्रकारचं. समोरच्या फोटोपाशी यायचं 13 सेकंदापाशी. म्हणजे आता काय करायचं, परत आपल्या यायचे व्हिडिओ इफेक्टवरती. आता इथं सुद्धा इफेक्ट बघायला भेटत नाही, आपण इफेक्टचं नाव काय बघूयात. इफेक्टचं नाव आहे बटरफ्लाईज. ओके, काय करायचं आहे, व्हिडिओ इफेक्टवरती यायचं, इथं बटरफ्लाईज नावाचा एक इफेक्ट ॲड करायचा. हा बघा अशा प्रकारे बटरफ्लाईज. सिंपल हा 1 नंबरचा इफेक्ट आहे अशा प्रकारे. ही बघा, बाकी ही बघा अशा प्रकारे ॲड करायचं बटरफ्लायचा. बाकी ऑलमोस्ट वगैरे तुम्ही तुमच्याकडून सेट करा, स्पीड वगैरे काही सुद्धा अडचण नाही. आणि या फोटोची लेंथ जी आहे ती या फोटोची लेंथ दोन्ही फोटोला ठेवायची आहे. आपली इफेक्टची लेंथ दोन्ही फोटोपुरती ठेवायची आहे. 15 सेकंदापाशी यायचं आहे गाईज. इथं आलात, आता काय करायचं, आता याचे व्हिडिओ इफेक्टवरती इथं पण इफेक्ट सापडत नाहीत. काही इफेक्ट असे स्थान दिलेत गाईज, सापडतच नाही आहेत. त्यामुळे इथं आपल्याला डायरेक्ट इफेक्ट सर्च मारूयात. श्रेडर काहीतरी ट्विरल, काय इफेक्टचे पण नाव असे आहेत गाईज, बघायचं कामच नाही. तर आपण बघूयात व्हिडिओ इफेक्टवरती जाऊन. श्रेडर काय ते श्रेडर, हे बघा श्रेडर ट्विरल नावाचा हा बघा अशा प्रकारचा आहे इफेक्ट, हा ॲड करायचा आहे. ओके, अशा प्रकारे बघा, ही बघा काही बघायला भेटणार आहे. बाकी ॲडजस्टवरती क्लिक करून याची स्पीड फुल ठेवायची आहे. समोरच्या फोटोपाशी यायचे मित्रांनो. परत यायचं आपल्याला व्हिडिओ इफेक्टवरती, हा सुद्धा इफेक्ट सर्च मारावा लागणार आहे. साइन अप नावाचा इफेक्ट आहे. ओके, साइन अप. ओके, हे बघा स्पिन अप आहे, सॉरी गाईज, स्पिन अप. ओके, हे बघा स्पिन अप नावाचा इफेक्ट ॲड करायचा अशा प्रकारे एंडिंगच्या फोटोला. तर काय सिंपल आपले जे व्हिडिओ इफेक्ट आणि बॉडी इफेक्ट आहेत तर ते आपण एक करून ॲड करून घेतलेले आहेत. ओके, आता काय करायचं, ट्रान्झॅक्शन ॲड करायचं. सिंपल व्हाईट बॉक्स आहे, व्हाईट बॉक्स कशी यायचं, यावरती क्लिक करायचे. लाईटवरती यायचं मित्रांनो. लाईटवरती आल्यानंतर तुम्हाला इथं ब्लेंच नावाचा एक इफेक्ट ट्रान्झॅक्शन बघायला भेटणार आहे. ब्लेंच सिंपल हा ॲड करायचा आहे. या सेटरला खाली करायचं आहे. लेंथ 0.1 सेकंड ठेवायची आहे. आणि इथं अप्लाय टू ऑलचं ऑप्शन आहे बघा, हे बघा अप्लाय टू ऑल. सिंपल अप्लाय टू ऑलच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, जेणेकरून जे आपले ट्रान्झॅक्शन आहे ते मॅन्युअली ॲड करायची गरज नाही. एका क्लिकमध्ये सगळ्या ह्याला ट्रान्झॅक्शन जाऊन बसणार आहे एकाच क्लिकमध्ये. ओके, तर गाईज आपलं जे ऑलमोस्ट काम आहे ते रेडी झालेलंच आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला आता फिल्टर्स ॲड करायचे. सिंपल फिल्टर्सवरती यायचे मित्रांनो. ओके, फिल्टर्सवरती आलात, इथं तुम्हाला सांगतो फिल्टर्सवरतीच इथं एकच म्हणजे फीचर्डमध्येच तुम्हाला एक फिल्टर बघायला भेटणार आहे, क्लिअर 2 नावाचा. हा बघा क्लिअर 2. ओके, इंग्लिशमधला 2 आहे, रोमन अंक, तो ॲड करायचा आहे. बाकी याची लेंथ जी आहे ते 82% ठेवायची. 82% ठेवली. आणि व्हिडिओची लेंथ आहे ती एकदम एंडिंगपर्यंत ॲड, म्हणजे काय करायचं, एंडिंगपर्यंत ॲड करायची आहे. हे बघा अशा प्रकारे एंडिंगपर्यंत, म्हणजे काय विषय करायचा, फिल्टरची लेंथ म्हणतोय. ओके, आता काय करायचं, परत फिल्टर्सवरती यायचं आहे. फिल्टर्सवरती आलात, तुम्हाला इथं एक डिनेम सिल्वर नावाचा इफेक्ट म्हणजे फिल्टर बघायला भेटत आहे, डिनेम. ओके, हा ॲड करायचा. बाकी लेंथ 80% ठेवून फिल्टरची लेंथ एंडिंगपर्यंत वाढवायची आहे. आता काय करायचं आहे, फिल्टर्सवरती यायचं, परत एक फिल्टर सर्च मारायचा 8K नावाचा. ओके, म्हणजे क्लिअरिटीचा विषय, बाकी काय नाही, 8K. ओके, हा ॲड करायचा आहे. बाकी 8K ॲड करायचं नाही. याची जी लेंथ आहे मी एक 28 ते 30% ठेवली आहे. तुम्ही तितकी ठेवा, नाही तर कमी जास्त सुद्धा ठेवून घेऊ शकता. आता आपला जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ अशा प्रकारे ग्लो येणार आहे, एकच नंबरमध्ये टॉप क्लासच दिसणार आहे. तुम्हाला वाटतं डिलीट करून दाखवतो मी, बघा क्वालिटी काय होती.
काय आली आहे हे बघा. हे बघा व्हिडिओची क्वालिटी काय अशी होती फोटोची क्वालिटी. आता दाखवतो मी तुम्हाला विषय काय. हे बघा आता पहिला ॲड केला, दुसरा ॲड केला, तिसरा ॲड केला. लगेच समजलं का नाही इथलं येतच. तर अशा प्रकारे काही विषय असतो. तर काय आपला जो व्हिडिओ आहे तर ती व्हिडिओ एकदम जबरदस्तरित्या स्टेप बाय स्टेप आपण क्रिएट केलेला आहे. व्हिडिओ एकदम जबरदस्त होता. सर्वांनीच व्हिडिओला एक लाईक नक्की करायची आहे. त्याचबरोबर आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं मित्रांनो. कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त आणि इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये. तर मित्रांनो भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये, न्यू कॉन्सेप्टमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे मागचे एकदम ट्रेंडिंग टॉपिकचे व्हिडिओ बघत राहा. आता एकदम आपण ट्रेंडचे व्हिडिओ शिकवत असतो गाईज, त्यामुळे सगळ्यांनी व्हिडिओ लाईक वॉच नक्की करत जा. इथपर्यंत आला असेल व्हिडिओ लाईक करा. आणि नेक्स्ट कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे कमेंट करून नक्की कळवा. इंस्टाला मॅसेज नक्की करा, इंस्टाला फॉलो नक्की करा. तर भेटूया न्यू कॉन्टेंटमध्ये. तोपर्यंत काय करायचं गाईज, आपले व्हिडिओ बघत राहायचे. प्लस आजचा जो व्हिडिओ आहे तो आता एक्सपोर्ट करून घ्या. इथं एक्सपोर्टवरती क्लिक करून तुमचा व्हिडिओ तुमच्या गॅलरीत सेव्ह करून घ्या. तर भेटूया लवकरच. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. तर बाय, टेक केअर.